घाट चढायला लागली। घाटावर चढता 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 तिच्या पायाला ठेच लागली आणि तिच्या पायाला ठेच लागल्यानंतर ती बाई धाडकन जमिनीवर पडली। जमिनीवर पडल्यानंतर आक्रोश करून रडायला लागली। रडता 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 दुपारची वेळ, माध्यान्ह काल, आक्रोश करून जेव्हा ती बाई रडते त्या परिसरामधून एक साधू संत महात्मे जात होते। त्या बाईच्या रडण्याचा आवाज साधू संतांच्या कानामध्ये, साधू संत महात्मे तिथे आले। त्या बाईला विचारायला लागले, म्हणते बाई तू का रडते, तुला काय झालं? तिच्या माठामधलं दही दूध ताक सांडलेलं, बाई पडलेली, उन्हाचा पिरेड होता, पायामध्ये बाईच्या चप्पल नव्हती, डोळ्यामध्ये अश्रू होते। जेव्हा ते साधू संत महात्मे त्या बाईला विचारते, अगं बाई तू या 25 रुपयाच्या माठासाठी आणि 100 रुपयाच्या ताकासाठी रडते, तू कोण आहे, तुझं नाव काय, तुझं गाव काय, कोठी राहते? साधू संत महात्मे जेव्हा त्या बाईला विचारते, ती बाई त्या साधू संत महात्म्याला सांगायला लागली, म्हणते गुरुदेव मी या 25 रुपयाच्या माठासाठी 100 रुपयाच्या ताकासाठी रडत नाही, पण आता माझ्या जीवनामधली वेळ गेलेली आहे, मला पश्चातापाशिवाय पर्याय नाही, रडल्याशिवाय माझ्या जीवनामध्ये काहीच नाही। असं काय झालं? त्यावेळेस ती बाई त्या ठिकाणी साधू संत महात्म्याला सांगते, गुरुदेव मी एका राजाची पत्नी होती। काय म्हणते? मी एका राजाची पत्नी, म्हणजे मी राणी होती। कोण होती ती बाई? राणी होती। पण गुरुदेव झालं असं, मी राजाला सोडून दिलं आणि प्रधानाशी प्रेम केलं। राजा माझ्यावर एवढं प्रेम करायचा, एवढं प्रेम करायचा की मला थुंका जरी आला तर आंजोडी करायचा, एवढं प्रेम राजाचं राणीवर होतं। पण विनाशिकाली विपरीत बुद्धी जर माणसाची भ्रष्ट झाली, लक्षात घ्या दैवगती ही न्यारी, बुद्धी काय करील? रडता 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 ती बाई साधू संत महात्म्याला सांगते, गुरुदेव मी एका राजाची पत्नी होती, राजाचं माझ्यावर एवढं सारं प्रेम होतं, पण मी राजाला सोडून दिलं, प्रधानाशी प्रेम केलं। गुरुदेव विचारते, तू असं का केलं? गुरुदेव राजापेक्षा प्रधान दिसायला सुंदर होता। बघा, राजापेक्षा प्रधान दिसायला सुंदर होता, म्हणून त्या ठिकाणी मी राजाला सोडून दिलं, प्रधानाशी प्रेम केलं। गुरुदेव ऐकत असताना मग प्रधानाशी प्रेम करता 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 त्यामध्ये राजा आळवा यायचा। मग राजा आळवा येत असताना मी माझ्या मनामध्ये विचार केला की राजाला मारून टाकायचं। राजाला काय करायचं? मारून टाकायचं। मग मारून कसं टाकायचं? जो राजा या राणीवर अतोनात प्रेम करायचा, एकही क्षण त्या राणीशिवाय राहू शकत नव्हता, एवढं प्रेम कुणाचं होतं? राजाचं राणीवर। राजा आडवा त्या प्रेमामध्ये येत असल्या कारणामुळं तिथे त्या ठिकाणी झालं असं, सुंदर छान राणीने स्वयंपाक केला पंचपक्वान्नाचा।
आणि स्वयंपाक केल्यानंतर राजाला जेवणाचं ताट वाढलं आणि त्या ताटामध्ये विष टाकलं. भोजनामध्ये जेवणामध्ये विष टाकल्यानंतर राजाचं खूप सारं प्रेम होतं. राजाला हे काहीच माहित नव्हतं. आनंदाने राजाने जेवण केलं. मन तृप्त झालं राजाचं आणि मन तृप्त झाल्यानंतर राजा आराम करायला लागला. दुसऱ्या दिवशी राजाचा अंत्य झाला. राजा मरण पावला, मृत्युमुखी. आजही अशा स्त्रिया जगामध्ये आहे. जमाने में बदल आजकल हो रहा है, जरा गौर से भी देखो क्या पाप हो रहा है. आज नीति को छोड़ के मानव पर नारी पर निगाह रखे, निशिदिन सोता है विषयों में पल भर भजन ना कर सके. संतों की वाणी को कोई नहीं माने, यहाँ गुनगुनाते हैं सभी फिल्मी गाने. घर घर में होती है नटियों की पूजा, यही हो रहा है उसी का नतीजा. कहीं कहीं एक बूंद न बरसे, पानी भर भर साथ में. जमाने में बदल आज कल हो रहा है, जरा गौर से भी देखो क्या पाप हो. जगामध्ये काही काही स्त्रिया सुद्धा अशा आहेत स्वतःच्या पतीला मारणाऱ्या, आणि काही काही पुरुष मंडळी सुद्धा अशी आहे की स्वतःच्या पत्नीला सोडून दुसऱ्या स्त्रीवर. भरपूर आहे असे जगामध्ये. त्यासाठी श्रीमद भागवत कथा आहे, लक्षात घ्या. त्यासाठी सत्संग आहे. सत्संगामध्ये माणसाचे विचार बदलले पाहिजे. विचार ही एक विलक्षण शक्ती असून प्रचंड सामर्थ्य आपल्या विचारात आहे. म्हणून आपले विचार बदला, नशीब बदलल्याशिवाय राहणार नाही. एवढं प्रेम करणारा राजा राणीने भोजनामध्ये त्याला काय दिलं? विष दिलं. राजा मरण पावला. पण मरण पावल्यानंतर राजाचा एक मुलगा राणीला होता. प्रधानासोबत राणी राहायला लागली. प्रधानासोबत राहता 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 प्रधान दिसायला सुंदर होता. सर्व राज्याचा कारभार पाहणारा प्रधान. राहता 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 या काही गोष्टी ज्या असते ना, या देवाला सुद्धा मान्य नसते. तिथून 6 महिने झाले आणि 6 महिन्यानंतर सर्पदंशाने प्रधान सुद्धा मरण पावला. किती महिन्याने? 6 महिन्याने. या गोष्टी देवाला मान्य नसते. हा विचार कधी करायचा? 6 महिन्याने सर्पदंशाने प्रधान मरण पावला आणि प्रधान मरण पावल्यानंतर राजाही गेला, प्रधानही गेला. डोक्यावरचं सर्व छप्पर गेलं. नाही, छप्पर उडाल्यानंतर त्या गोष्टीचा फायदा बाकी सर्व गावामध्ये लोकांनी घेतला. सर्व राज्य लुटलं राणीचं. मौताज झाली राणी. अन्नाचा कण नव्हता घरामध्ये खायला. 18 विश्व दारिद्र्य राणीच्या घरी. एका राजाची राणी होती, पण थोडस चुकली यावर मग हेरा पडे. शेवटची पाळी तो हा मनुष्य जन्म, चुकली यावर मग हेरा पडे. जेव्हा साधू संत महात्म्याला राणी सांगते, गुरुदेव माझं सर्वच्या सर्व राज्य लोकांनी लुटलं आणि लोकांनी लुटल्यानंतर माझ्या घरामध्ये अन्नाचा कण खायला राहिला नाही. मग माझ्यावर अशी परिस्थिती आली की मी त्या ठिकाणी एका कुलटेचा धंदा सुरुवात. कुलटा समजते ना? हा, कुलटेचा धंदा गावामधून लोकांनी काढून दिलं. कुलटा जर असल्या वाईट स्त्रिया, त्यांना लोकही गावामधले ठेवत काढून दिलं. एका जंगलामध्ये राणी राहायला लागली. जो राणीचा मुलगा होता राणीने सोडून दिला आणि जंगलामध्ये एका कुलटेचा धंदा करायला लागली. राणी कुलटेचा धंदा करता 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 तारुण्य युवा अवस्थेमध्ये असलेली राणी दिसायला खूप सारी सुंदर होती. पण सौंदर्य नॅचरली असते. मी एक दिवस सांगितलं होतं का ते?
सौंदर्य माणसाचं टिकाऊ नसतंय. ज्या वेळेस राणी तो धंदा करायला लागली, धंदा करता 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 तारुण्य अवस्था राणीची कमी कमी व्हायला लागली. जो मुलगा छोटासा होता तो तारुण्य अवस्थेमध्ये आला. तारुण्य अवस्थेमध्ये आल्यानंतर एक दिवस अशी वेळ आली की स्वतःचा मुलगा राणी जवळ गेला. राणीने आपल्या स्वतःच्या मुलाला ओळखलं आणि ओळखल्यानंतर विचारलं, म्हणते बाळा तू कोण, कुणाचा मुलगा? स्वतःच्या मुलाने राणीची तिला सर्व हकीकत सांगितली. तिला पश्चाताप झाला की माझाच मुलगा आज माझ्या जवळ आला, मला जीवन जगून काही अर्थ नाही, मरायचं आहे. म्हणून राणी अथांग पाण्याने भरलेली नदीमध्ये आत्महत्या करायचा प्रयत्न केला. धाडकन्या उडी घेतली राणीने आणि उडी घेतल्यानंतर त्या परिसरामधून एक गवडी दादा आपल्या डोक्यावर दया दुधाचा माठ घेऊन जात होते. त्या गवडी दादाने त्या राणीला पाहिलं आणि आपल्या डोक्यावरचा माठ फेकून नदीमध्ये उडी घेतली. राणीला पाण्याच्या बाहेर काढलं. मूर्छा अवस्थेमध्ये पडलेली राणी कालांतराने तिला जागृत अवस्थेमध्ये आली. जेव्हा जाग येत आहे त्यावेळेस ती पाहायला लागली, डोळे उघडून एक गवडी दादा समोर. डोळ्यामध्ये अश्रू. राणी रडते. रडता 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 गवडी दादाने त्या राणीला आपल्या घरी नेलं. घरी कोणाच्याही जा, काम केल्याशिवाय पर्याय नाही. ऐका, जेव्हा ती त्या गवडी दादाच्या घरून विचार करते एक दिवस आपण राहायचं किती दिवस इथे, मग करायचं काय, तेव्हा त्या राणीने आपल्या डोक्यावर दया दुधाचे माठ घेतले आणि माठ घेऊन घाटावर चढायला लागली. चढता चढता पायाला ठेच लागली आणि एवढी मोठी राणी धाडकन्या जमिनीवर पडली. रडता 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 साधू संत महात्म्याला सांगते, गुरुदेव अशी माझ्या जीवनाची हकीकत आहे, मी करायचं काय, जीवन कसं जगायचं? साधू संत महात्म्याने ऐकल्यानंतर तिला सांगायला लागले, जी वेळ तुझ्या जीवनामध्ये गेली ती परत येणार नाही, पण आता तुला तुझं समोरचं जीवन चांगल्या प्रकारे जगायचं आहे. तर पवित्र अशी गळ्यामध्ये तुळशीची माळ. साधू संत महात्म्याने तिला तुळशीची माळ दिली आणि त्या बाईने, त्या राणीने ती माळ आपल्या गळ्यामध्ये घातली. मग माळ गळ्यामध्ये घातल्यानंतर ती राणी साधू संतांनी उपदेश केल्यानुसार भगवंताचं भजन करायला लागली. मग असं ऐकाव, पाप करत जा, देवाचं नाव घेत जा, गळ्यामध्ये माळा घालत जा, आणि पाप असं पुणे शास्त्रात लिहिलंय का? हिची कथा आहे, ही कथा आहे गणिका नावाची कुलता. साधू संत महात्म्याने तुळशीची पवित्र माळ दिली आणि माळ दिल्या कारणामुळं त्या स्त्रीने, त्या बाईने, त्या राणीने आपल्या स्वतःच्या जीवाचा उद्धार केला. पण उद्धार कसा झाला का? संत चरण
चरण लागता सहज वासनेचे बीज जळणी जाय मग राम नामे उपजिया. म्हणून तुकडोजी महाराज सांगताय मिलना कठीण है संत का, मिलना कठिन है संत का, बड़े भाग से पाते कहीं गर पा गए संजोग से तो संगति मिलती नहीं. सत्संग जिनको पा गया तो जन्म का साफल्य है, अधिकार उनका क्या कहो वह शहंशाह के तुल्य है. संत दुनिया में जगे तब ही रही दुनिया खड़ी, उनके प्रतापों से वही अभी तक नीचे नहीं पड़ी. कितना जगत में पाप है, सुनो कितना जगत में पाप है अंदाज के बाहर चला, पर संत जी का पुण्य है अभी तक जगह ना डरा.